नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी स्लिंग बॅग आपण तयार करणार आहोत आणि एकदम फिनिशिंगमध्ये तयार करणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे एक फॅब्रिकचा पीस घेतलेला आहे 17 बाय 7.5 इंचचा। याला एका बाजूने 1.5 इंचवर मार्किंग केलं आणि हे कटिंग करून घेतलं आणि दुसऱ्या बाजूने इथे 2 इंचवर मार्किंग केलंय आणि हे सुद्धा कटिंग करून घेतले। तेवढ्याच मापाची झिप घेतली आणि ही झिप इथे लावून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये रनर घालून घेतलेला आहे। इथं स्टिच करून घेतलं आणि दुसऱ्या साइडला सुद्धा इथे झिप लावून घ्यायची आहे, जशी लावलेली आहे तशीच। आता एवढ्याच मापाचं एक नॉन वूवनचं फॅब्रिक घेतलंय। तर हे नॉन वूवनचं फॅब्रिक याच्यावर ठेवलं आणि हा पार्ट असा उलटा करून घेतला। त्याच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचंय कडेने थोडं थोडं, म्हणजे ते स्टिचिंग करताना व्यवस्थित स्टिच करता येतं। आता वरच्या बाजूने स्टिच करून घेतले, तर झिपच्या बाजूने एक्स्ट्राचं कटिंग करून घेतलं आणि इथून मधून हे सरळ करून घेतलं, म्हणजे झिपची जी बाजू आहे ती आतमध्ये झाकली जाईल। याच्यावरती एक पेअरचं मार्जिन ठेवून इथे स्टिच करून घेतलं। दोन्ही बाजूला सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचे। आता ज्या वरच्या पट्ट्या कट केल्या होत्या तर त्या लावून घ्यायच्या आहेत। तर इथे मी लावून घेते ही पट्टी, ह्याच्यावर उलटी ठेवली झिपवर आणि इथे स्टिच करून घेतलं। आता एक नॉन वूवनची पट्टी घेतलेली आहे, झिप टर्न केली आणि झिपच्या बाजूने इकडे नॉन वूवनची पट्टी ठेवलेली आहे आणि स्टिच करून घेतलं। त्यानंतर ह्या दोन्ही ज्या पट्ट्या आहेत त्या एका बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि इथे एक पेअरचं मार्जिन ठेवून शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर इथे जी ओपन बाजू आहे ती सुद्धा स्टिच करून घेतली। एक्स्ट्राचं नॉन वूवन कटिंग करून घेतलं। दुसऱ्या साइडची पट्टी सुद्धा याच बाजूने याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे। इथे जोडून घेतली, याला पलटी केलं आणि याच्यावर नॉन वूवनचं फॅब्रिकची पट्टी ठेवलेली आहे आणि स्टिच केलं। ही पट्टी सुद्धा दोन्ही एक बाजूला ठेवून घेतल्या, एक पेअरचं मार्जिन ठेवून शिलाई करून घेतली आणि ही पट्टी नॉन वूवनला जोडून घेतली। एक्स्ट्राचं जे आहे ते कटिंग करून घेतलं। 17 बाय 7.5 इंचाचं एक फॅब्रिक घेतलेलं आहे अस्तरचं। याच्यावर हा भाग असा ठेवलेला आहे आणि चारही बाजूंनी स्टिच करून घेतलं। स्टिच केल्यानंतर हे मध्ये फोल्ड करून घेतलं, त्याचा सेंटर पॉइंट मार्किंग केला आणि सेंटरला एक शिलाई देऊन घेतली। त्याच्यामुळे 2 पॉकेट सेपरेट तयार होतील आणि एकदम फिनिशिंगमध्ये तयार होतील। तर इथे 2 पॉकेट तयार झालेले आहेत मस्त। आता याला बेल्ट तयार करून घेतलाय, तर बेल्ट इथे लावून घ्यायचा। अर्धा इंचाचं मार्किंग केलंय आणि इथे हा बेल्ट लावून घेतलेला आहे। इकडे दुसऱ्या बाजूला अपोजिट साइडला लावायचं आहे। अर्धा इंचाचं मार्किंग केलंय आणि ते अर्धा इंच सोडून पुढे बेल्ट लावून घ्यायचा आहे। तर हा बेल्ट घेतलेला आहे 49 बाय अर्धा इंच। अर्धा इंच त्याची रुंदी आहे, लांबी 49 इंच आहे। याच्यावर झिप लावून घ्यायची आहे। इथे एक छोटी झिप घेतली आणि ही याच्यावर लावून घेतली। दुसऱ्या बाजूला सुद्धा याच पद्धतीने झिप ही लावून घ्यायची आहे। एकच झिप दुसऱ्या बाजूला सुद्धा लावून घ्यायची आहे। आता ह्याचा जो रनर आहे तो काढून घ्यायचा आणि हा पार्ट सेपरेट करून घ्यायचा आहे, म्हणजे हे वेगवेगळे होतील। आता एवढ्याच मापाचं एक मी परत अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि ते याच्यावर ठेवून घेतलं आणि वरती झिपच्या बाजूने शिलाई करून घेतली। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई करून घ्यायची। आता इथे मध्ये दोन्ही झिप एकत्र घेऊन ह्याला रनर घालून घ्यायचा आणि एकदा घातल्यानंतर पहिल्यांदा तो बाहेर काढून घ्यायचा, म्हणजे झिप आपली पूर्णपणे लॉक होईल आणि परत एकदा रनर त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर इथे झिप लॉक झाली आणि परत एकदा रनर ह्याच्यामध्ये घालून घेतला। ही खूप सोपी पद्धत आहे स्लिंग बॅग स्टिच करण्याची आणि फिनिशिंग खूप सुंदर येते। तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। प्रिया क्रिएशन या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत याच्या आधी सुद्धा, तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा पाहू शकता। आता इथे व्यवस्थित हे एकमेकांकडे ठेवून घ्यायचं, अस्तरकडे अस्तर आणि मेन फॅब्रिककडे मेन फॅब्रिक। मध्ये थोडंसं अंतर ठेवलं एका बाजूला, तिथे स्टिच करायचं नाहीये। याच्यावर डबल स्टिच देऊन घ्यायची आहे। आता दुसऱ्या बाजूला सुद्धा बेल्ट व्यवस्थित आतमध्ये घालायचं आणि स्टिच देऊन घ्यायचे आहे।
तर खूप सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगमध्ये ही स्लिंग बॅग तयार होते. 3 पॉकेटची स्लिंग बॅग तयार होते. अशा स्लिंग बॅग तुम्ही तयार करून सेलसुद्धा करू शकता. आता इथे हे जो ओपन भाग आहे तिथून ही स्लिंग बॅग सरळ करून घ्यायची आणि जे ओपन आहे तिथे स्टिच करून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकसारखी करून घेतली तर सुंदर अशी आपली ही स्लिंग बॅग तयार झालेली आहे. आणि ही शिवण्याची खूप सोपी पद्धत आहे. एकदम फिनिशिंगमध्ये तयार होते. आतून कुठलेच धागेदोरे दिसत नाही. तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा. म्हणजे जेव्हा माझा व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर ही स्लिंग बॅग तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि यूजफुल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.